पहिल्या मॅचसाठी दोन संघ असतील. ग्रामपंचायतचे 4 संघ असतील पहिले, त्यामुळे 6:30ला त्यांना रिपोर्टिंग करायला हवा. 7ला पहिला चेंडू पडला की बरोबर वेळेवरती उद्याच्या रात्रीचा खेळ देखील संपेल. परवा देखील ग्रामपंचायतचे 4 संघ खेळतील. परवाच्या रात्रीमध्ये एक पूल ग्रामपंचायत वाईज ज्याला आपण 4-4 मध्ये डिवाइड केलं, त्या संघांचा खेळ 2 रात्रीमध्ये पाहायला मिळेल आणि त्यांच्या बरोबरीने 2 8चे पोल. सामना 3 षटकांचा असेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा पण देऊया मॅचसाठी. जितू गोंधळे, प्राप्ती लाईव्ह, संदेश कावण आणि त्यांच्या बरोबरीने प्रशांत मोकल 2 सलामीवीर मैदानाकडे दाखल होताना पाहिले. मागच्या सामन्यामध्ये विजय मोकल नावाचं वादळ आलं होतं. त्या वादळामध्ये प्रतिस्पर्धी संघ नेरे टीमला मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं. सन्माननीय हरचंद्र गावण यांचं या ठिकाणी आगमन. स्पर्धेचे आमचे शिल्पकार बाळा गावण, रोशन गावण आणि दीपेश शेठ पाटील, त्रिवेणी संगम त्रिमूर्ती यांच्या वतीने हे आयोजन आपण या ठिकाणी पाहिलं. उत्तम मंडप डेकोरेटर्स दीपेश पाटील. तुम्हाला एखाद्या स्पर्धेला जर डेकोरेशन हवं असेल तर मात्र दीपेश पाटील यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. एखाद्या इव्हेंटला जर तुम्हाला मंडप डेकोरेशन हवं असेल तर दीपेश यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. या स्पर्धेचे आयोजक. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल पंचांचा आला. डावाला सुरुवात झाली. पहिल्या षटकासाठी विजय विशाल चितेकर पहिल्या ओव्हरसाठी मात्र बॉल एंड मार्कवरती सज्ज असतील. पहिलं षटक आणि समोर प्रशांत मोकल हा खेळाडू स्टार्टिंग एंडला 2 रनची पॅनल्टी घेऊनच त्या ठिकाणी दापोली संघ मैदानामध्ये उतरलाय. मागच्या हंगामामध्ये डे फॉरवर्डमध्ये हा संघ या स्पर्धेमध्ये खेळला, या मैदानावरती खेळला, परंतु आज नाईट. पहिला बॉल राऊंड द विकेट, थोडासा खोला टाकला, फुल लाईन बॉल, त्याच्यामध्ये कवचला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये. विशाल चितेकर मागच्या सामन्यामध्ये सामनावीर राहिला. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहिली. 27 धावा त्याने केल्या. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये ॲड झाला. एका बाजूला प्रशांत जो पहिल्या बॉलवरती बाद होता मागच्या इनिंगमध्ये. चॉप केला बॉलला दिशा दिली. हलक्या हाताने खेळत असताना ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. एक रनने मात्र स्वतःचं आणि टीमचं अकाउंट ओपन केलं प्रशांत मोकल या खेळाडूने. मध्यरात्र झाली आहे. 2 दिवसा अगोदर आपण पाहिला मुसळधार खरं तर पाऊस काही ठिकाणी पडला, वादळ वारा देखील पाहिला, पण तो या मैदानामध्ये काहीच घडलेलं नाहीये. त्यामुळे आउटफील्ड अप्रतिम राहिली. काडी हा भाग आहे, काडीचा भाग आहे ज्या ठिकाणी असं हे क्रीडांगण तयार करण्यात आलंय. ज्या मैदानावरती आपण जर पाहिला बॉल अगदी सरळ रेषेमध्ये जाईल, कुठल्याही ठिकाणी डायव्हर्ट होणार नाहीये. अशी आउटफील्ड लॉफ करत असताना बॉल लॉंग ऑनला चाललाय. श्रेयश जितेकर डीप मध्ये चांगली फिल्डिंग. 1च धाव. एक रन या बॉलवरती मिळाली. एका रनच्या मदतीने संघ पुढे सरकताना आपण पाहता 2 धावा. 3 ओव्हरचा सामना, त्यामुळे आता आक्रमण करावं लागेल दोन्ही फलंदाजांना. फुल टॉस बॉल, खराब लाईन, खराब चेंडू, त्याचा समाचार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मात्र बॉल निघाला गोळीच्या वेगाने सीमारेषा पार. रन्स मधील 4 चौकार. यावेळेला मिस टायमिंग आहे. फटका फॉलो थ्रू मध्ये झेलची संधी. विशाल जितेकर संधीचं सोनं करेल, चुकीची अपेक्षा नाहीये. खेळाडू झालाय कॉटन बॉलच्या स्वरूपात. झेल बाद. पहिला धक्का. ज्याला आयोजकांनी सूचित केलंय, त्यामुळे नक्कीच या गोष्टीकडे देखील लक्ष द्यावं लागेल.
पहिला खेळाडू बाद झाला. धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 6. ज्या खेळाडूच्या बॅटमधून चौकार पाहिला तो खेळाडू मैदानाच्या बाहेर झाला. प्रतीक मोकल भाई इन ॲट नंबर 3. मागच्या सामन्यामध्ये विजय मोकलला प्रमोट केलं होतं टॉप ऑर्डरला. विजयने मात्र संधी सोनं करत असताना वैयक्तिक 35 धावांची इनिंग साकारली. आता यावेळेला आपण बघा टीम मधला सर्वोत्तम खेळाडू जो सध्या भन्नाट फॉर्म मध्ये प्रतीक मोकल उर्फ भाई त्याच्यावरती विश्वास दाखवला. कारण अनेक वेळा अडचणीच्या काळामध्ये संघाला सावरण्याचं काम या खेळाडूने केलं. अगदी कमी वयामध्ये हा खेळाडू मॅच्युअर्ड झाला आणि गावदेवी साई संघाचा भक्कम आधारस्तंभ, गावदेवी साई संघाचा जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका आपण नेहमी पाहिली. आता या मॅचमध्ये देखील चांगली भूमिका पार पाडावी लागेल कारण समोर प्रतिस्पर्धी तगडा संघ आहे. दापोली हे नाव फार मोठं आहे. क्रिशा 11 जयहनुमान दापोली या संघाला आपण पाहिला. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळा बोलबाला, एक वेगळा दबदबा या संघाचा आपण सातत्याने पाहिलाय. थोडासा चेस केला होता बॉलचा, पाठलागचा प्रयत्न होता परंतु अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर. पंचांचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र या ठिकाणी ऍड होईल बॅटिंग करताना गावदेवी साई संघाच्या खात्यामध्ये. 1 रनच्या मध्येने धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा धावफलकावरती 7. विश्वजित मात्रे, विशाल जितेकर दोघांमध्ये चर्चा कशा पद्धतीने या ठिकाणी कमी धावा खर्च करता येतील किंवा विकेट घेता येईल, डॉट बॉल टाकता येईल याबद्दल नक्कीच चर्चा विनिमय होताना पाहायला मिळाला. हे फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा फुल लेन बॉल बॅकफुटला गेले, कव्हरच्या वरून केले, बॉल चला डीप कव्हर पॉइंटला. सेकंडचा कॉल. 2 धावा घेत असताना चांगली फिल्डिंग. क्या बात आहे. लाजवाब एफर्ट्स, 100% कमिटमेंट ज्याला म्हणता येईल देताना हे खेळाडू पाहायला मिळाला. डीप मध्ये 2 धावा आल्या. 1 ओव्हरचा खेळ संपला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना गावदेवी साई संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली. 1 गडी बाद 9 धावा. 1 गडी बाद 9 अशी करतर धावसंख्या. सलग 2 सामने जिंकत आजच्या रात्रीमध्ये श्लोक 11 गावदेवी कळवा संघ 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचलाय. सुशांत मोकल यांचा संघ फिल्डिंग डीप मध्ये. कमालीचे एफर्ट्स होते. बॅकअपसाठी आणखीन एक खेळाडू गेला होता आणि त्या अगोदरच त्या ठिकाणी बॉलला स्टॉप करण्यात आलं. त्यामुळे 2 धावा असतील मागच्या बॉलवरती. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येताना आपण पाहत आहे ऋषी भोईर. सेकंड ओव्हरसाठी आले तर ऋषी फार एंडकडून मात्र हे षटक. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 पहिल्या 3 ओव्हरमध्ये जास्ती धावा बनवाव्या लागतील साई टीमला. या स्पर्धेमधलं आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी संदेश गावंड हा देखील एक वर्सटाईल फलंदाज या संघाचा सलामीवीर खेळाडू. टॉस केला बॉलला, अनइव्हन बाउन्स ज्याला म्हणता येईल. परफ्यूम डिलिव्हरी, नाका समोरून बॉल निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिलाच बॉल परफेक्ट बाउन्सर पाहायला मिळाला. नाका समोरून बॉल निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. गुड लेंथ मध्ये टाकलेला हा चेंडू होता. कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर संदेश कडे नव्हतं. इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी ऋषी भोईरकडे असणारा अनुभव. व्यवसाय क्रिकेट तो देखील मोठ्या प्रमाणात खेळलाय कारण त्याच्याकडे देखील चांगलं कौशल्य, गुणवत्ता, नैपुण्यपद. इथे बॅकफुट पंच, अफलातून टायमिंग, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्लास दाखवणारा संदेश गावंडचा हा तडाखा. 6 धावा षटकार. जबरदस्त टायमिंग ऑन द टोस खेळले. बॅकफुटला आले होते आणि त्या ठिकाणी टायमिंग चांगलं होतं. बरोबर कव्हर्सला षटकार. वन्स अगेन वेगावरती स्वार झाले. आतली कडा घेतली, बॉल मागे चला, शॉट फाईन लेगला, खराब फिल्डिंग. 1 रन घ्यायचा होती दोन्ही फलंदाजांकडे होता. 1 रन मात्र या चेंडूवरती मिळाली आणि या 1 रनच्या मध्येने धावसंख्येमध्ये बदल. 1 गडी बाद 16 धावा. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायच्या, धावा बनवायच्या गावदेवी साई टीमला. मागच्या सामन्यामध्ये 42 धावांचा पाठलाग अगदी सहजगत्या या टीमने पूर्ण केला. त्यामुळे आता इथे अपेक्षा वाढलेल्या आहेत या संघाच्या पाठीराख्यांकडून. साई संघ जास्तीत जास्त धावा कशा बनविल याची चर्चा सध्या सुरू आहे पाठीराख्यांमध्ये. मोठ्या संख्येने दोन्ही संघाचे चाहते या स्पर्धेचा आनंद घेत असताना आज पहिली रात्र आहे. खरं तर बारापाडा ग्रामस्थ देखील मंचावरती आसनस्थ होऊन या सामन्याचा आनंद घेताना पण त्यांना पाहिलं. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर मधून बॉल निघाला मागे. सेकंडचा कॉल. 2 धावा अगदी सहजगत्या घेऊन जातील हे दोन्ही खेळाडू. 2 धावा या बॉलवरती मिळतील. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये गावदेवी साई या टीमला मोठं गाव आहे.
येणाऱ्या 27 एप्रिलला गावदेवी साईची यात्रा देखील मोठ्या उत्साहात तुम्हाला संपन्न होताना पाहायला मिळेल. तर साई आणि रावे या परिसरामध्ये दोन मोठ्या यात्रा असतात. आणखीन एक चांगला स्ट्रोक यावेळेला पॅरलल जमिनीला समांतर डीप बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावर बॉल मात्र चाललाय सीमा रेषा पार. इट्स अ फ्लायटी अँड मायटी षटकार. वीरेंद्र सेहवागला ज्याच्या बॅटमधून नेहमी असे फटके पाहिले आणि इथे आता या इनिंग मध्ये आपण जर पाहिले साई संघाचे दोन सुपर डुपर स्टार दोघांच्याही बॅटमधून त्या ठिकाणी कव्हर आणि पॉइंटच्या डोक्यावरून षटकार पाहायला मिळाले. आणि जेव्हा जेव्हा असे फटके येतात तेव्हा तेव्हा ते फटके मात्र नेत्रदीपक राहिलेले आहेत. प्रेक्षकांसाठी मात्र नक्कीच डोळ्यामध्ये साठून राहणारे क्षण राहिलेले आहेत. त्याच धाटणीचा फटका वन्स अगेन आणखीन एकदा बॅकफुटला जाऊन कव्हर्सला खेळले. डीप मध्ये खराब फिल्डिंग झालेली नाहीये. चांगला झेल टिपलाय खेळाडू बाद झालाय प्रतीक. चांगला प्रयत्न होता परंतु चांगला झेलही टिपला त्या ठिकाणी. एक्स्ट्रा डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू बाद झाला प्रतीक मोकल. बॅक टू द डगआउट. चांगला प्रयत्न होता. फटका चांगला होता. एलिव्हेशन मिळालं परंतु डिस्टन्स कमी क्लिअर केलं आणि त्याच वेळेला चांगला झेल टिपला डीप बॅकवर्ड पॉइंटला. प्रसन्न जितेकर धावसंख्या आपण जर पाहिल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागताना पाहायला मिळाल्या तब्बल 24 12च्या सरासरीने 24 आल्या. मागच्या ओव्हरमध्ये 9 या ओव्हरमध्ये जवळजवळ 15 धावा आल्या. अक्षयचे सहकारी रानू शर्मा आणि हैदर अली सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं स्वागत. लास्ट ओव्हर आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कपती गोलंदाज आपण येताना पाहत आहे. विश्वजित म्हात्रे उर्फ आब्या या खेळाडूला आपण पाहता शेवटच्या षटकामध्ये आलेले आहेत. आणि समोर संदेश गाबन जो मोमेंटम मिळाला पहिल्या 2 ओव्हरमध्ये 12च्या सरासरीने 24 आल्या आणि इथे देखील 12 आल्या तर किमान 36 म्हणजे 35+ रन तुम्हाला कदाचित स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळतील किंवा त्याही पेक्षा जास्त धावा कशा येतील हाच प्रयत्न आता मैदानामध्ये करावा लागेल साई संघाच्या फलंदाजांना. कारण समोरच्या संघामध्ये चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. यावेळेला बॅकअप द डिलिव्हरी फटका फसला. लिडिंग एज घेऊन मात्र बॉल गेला विकेट किपर विशालच्या हातामध्ये. झेलबाद झाले संदेश काबन. अजून एक धक्का असेल टीम साईला. उद्याचा पहिला सामना असेल जय भवानी बारापाडा विपक्ष आयशा स्पोर्ट्स बारापाडा. म्हणजे बारापाडा गावचे दोन संघ तुम्हाला पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळतील आणि त्यानंतर रवींद्र स्मृती. उद्याच्या लढती कोणत्या असेल मग याही वेळेला आपण पाहिलं खरं तर एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळले. एक रन घेत असताना हे दोन्ही खेळाडू थोडे चेंजेस आहेत लॉर्ड्स मध्ये. आम्ही नक्कीच त्याही गोष्टीची अनाउन्समेंट करू. उद्या पहिला सामना कोणत्या संघाचा राहील उद्याची पहिली लढत त्याही गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं जाईल. कारण 12चा पोल आहे. इनसाइड आउट खेळत असताना फटका फसलाय. मोठा धक्का बसलाय. मागच्या सामन्याचा हिरो विजय मोकल चाललाय मैदानाच्या बाहेर. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का गावदेवी साई संघाला.
11 कल्ले विपक्ष दुश्मी. दुसरा सामना असेल कासरबट विपक्ष गावदेवी बारापाडा. आणि त्यानंतर मेन पोल असेल सी पोल. त्या सी पोलमध्ये वेशवी बी विपक्ष डीजे रुपेश सांगोर्ली. दुसरा सामना असेल जेडीएम बेलवली विपक्ष साई एकविरा श्रीराम शिरडोण. तिसरा सामना असेल जितवाई जिते बी विपक्ष जय हनुमान स्टार वलक. चौथा सामना असेल आई 11 ओवे विपक्ष आई गावदेवी ट्रॉम्बे. अशा लढती तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे कल्ले आणि दुश्मी या दोन्ही संघांना 6:30 इथे रिपोर्टिंग करावं लागेल. सूचना मात्र आयोजकांच्या वतीने राहील. 7ला पहिला चेंडू डिलिव्हर होईल या विकेटवरती. आयोजक आपण देखील रेडी राहू उद्याच्या मॅचेससाठी. आणखीन एक विकेट मिळाला त्यामुळे दबाव थोडासा गावदेवी साई संघावरती. विश्वजित म्हात्रे आपण जर पाहिला सुरुवातीला करतो उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याची भूमिका राहिली विकेट किपर आणि फलंदाज. परंतु आजच्या घडीला आपण जर पाहिला तर या संघामधला अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची भूमिका राहिली आहे. लॉफ करत असताना बॉल त्या ठिकाणी फटका फसलाय. आणखीन एक धक्का बसला. आल्या पाहुली माघारी परतावा लागेल मैदानाच्या बाहेर प्रमोद या फलंदाजाला. ओव्हर हॅट्रिक पूर्ण झाली आहे. कारण पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवरती लगातार 2 विकेट मिळाले. जर का 5व्या बॉलवरती विकेट मिळाला तर मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण होईल विश्वजित म्हात्रे या खेळाडूची. जबरदस्त कमबॅक, ग्रेट कमबॅक. निखिल मोकल मैदानाच्या आतमध्ये चालला. डाव्या हाताचा खेळाडू. दबाव पूर्णपणे गावदेवी साई संघावरती. एका ओव्हरने मात्र या सामन्याला कलाटणी दिली. कारण मागच्या 2 ओव्हरमध्ये 24 धावा होत्या आणि इथे आपण पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त सिंगल मिळाली. अजूनही वेळ गेलेली नाहीये. येणारे 2 षटक, 2 बॉल कधी या शेवटच्या षटकातील 2 चेंडू तेही फार महत्वाचे आहे. जर का इथे 2 मोठे फटके आले, 2 स्कोरिंग शॉट आले तर 30+ धावा देखील होऊ शकतात. त्यामुळे या धावा बनवण्यासाठी आता निखिललाही आपल्यामधली आक्रमकता, आपल्यामधली गुणवत्ता, आपल्यामधलं कौशल्य सिद्ध करावं लागेल. वेगावरती स्वार झाले. डाव्या हाताचा फलंदाज जसा समोर आला तसा क्विकर 1 बॉल पाहिला. मागचे काही बॉल थोडे व्हेरिएशन कटर टाकले आणि इथे आपण पाहिला फुल लेंथ डिलिव्हरी, वाईड यॉर्करचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर पाहिला आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल या इनिंग मधला टार्गेट सेट करणारा चेंडू. फक्त 25वा धाव फलकावरती आहेत. आणखीन एक विकेट. क्या बात आहे. या एका ओव्हर मध्ये 4 विकेट काढले विश्वजित म्हात्रेने. फक्त 1च रन खर्च केली. जबरदस्त कमबॅक या ठिकाणी क्रिशा 11 जय हनुमान दापोली संघासाठी. तीन ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 आल्या प्लस 2 रनची पेनल्टी असेल. आता ती खरं तर टार्गेट आहे 26. त्यामुळे आता येणाऱ्या 28 बनवावे लागतील. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये बॅटिंग करणाऱ्या क्रिशा 11 जय हनुमान दापोली संघाला 2 रनची पेनल्टी घेऊन हा संघ मैदानामध्ये उतरलाय. आणि बॅटिंग करताना साई संघाने 25 धावा केल्या प्लस 2 धावा, एकूण 28 टार्गेट मैदानामध्ये सेट झालंय. मैदानाच्या आतमध्ये दापोली संघासमोर जो जिंकेल तो मात्र पुढच्या सामन्यामध्ये श्लोक 11 गावदेवी कळवे या संघासमोर आजच्या रात्री मधला शेवटचा सामना खेळताना पाहायला मिळेल. आणि पुढच्या मॅचचे शेवटचे गुण असतील ते मात्र ग्राह्य धरले जातील मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी. याची नोंद मात्र प्रत्येक संघाने घ्यायची. तर पहिली जोडी मैदानाकडे चालली आहे. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधली सर्वोत्कृष्ट जोडी म्हणून ज्या जोडीकडे पाहिलं जातं विशाल जितेकर विश्वजित म्हात्रे मैदानाकडे दाखल होताना पण त्यांना पाहताय. ओपनिंग ब्लास्टर मागच्याही सामन्यामध्ये चांगली सलामी दिली होती टेम्पाले संघाच्या अगेन्स्ट. आणि एखाद्या संघाला प्रतिस्पर्धी नवीन संघ जेव्हा मिळतो तेव्हा त्या संघाची उत्कंठा खरंच शिगेला पोहोचते की नवीन संघासोबत आम्हाला खेळायचं आहे. कारण सातत्याने आपण जर पाहिलं सध्याच्या घडीला हा संघ थोडासा बॅकफुटला गेलाय. बी पोलमध्ये किंबहुना ए पोलमध्ये आपण संघांना खेळताना पाहिलं होतं. पूर्वी 8 जे संघ असायचे ज्यामध्ये दिघोडे, सावळे, मोरबी, कामोटे, नावा, दापोली हे नाव नेहमी चर्चेमध्ये राहायचं.
आणि त्या पोलमध्ये खेळत असताना या संघाने मात्र त्यावेळेला रायगड ग्रामीण मधला सर्वोत्कृष्ट संघ हा पुरस्कार देखील प्राप्त केला होता. विशाल जितेकरच्या नेतृत्वामध्ये बामण डोंगरी संघ देखील आपण त्यांनाही त्या स्क्वॉडमध्ये खेळताना पाहिलं. परंतु त्यानंतर संघामधले अप अँड डाऊन्स, संघामधले मतभेद किंबहुना काही असतील गोष्टी, त्यामुळे याही संघात थोडासा बॅटपातला सामोरं जावं लागलं. आणि त्याहीपेक्षा विश्वजित म्हात्रे आणि अभ्या तर विशालचा फॉर्म तो या संघासाठी फार महत्त्वाचा आहे. आणि या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये जर का आव्हान कायम ठेवायचं असेल तर या दोघांना आपलं 100% कमिटमेंट हे द्यावंच लागेल. टीममधले दोन की प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आहेत. विश्वजित आणि विशाल बॉलिंग मार्कमध्ये पहिल्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होताना आपण पाहत आहे. पहिलं षटक असेल त्या ठिकाणी प्रतीक मोकल हा देखील एक आपण जर पहिला एक चॅलेंज स्वीकारणारा खेळाडू आहे. जितकी कठीण परिस्थिती, जिथे परिस्थिती गंभीर तिथे प्रतीक मोकल खंबीर असं नेहमी म्हणतात. तर मग आता या मॅच मध्ये जे अभ्यानं लास्ट ओव्हरमध्ये करून दाखवलं ते जर का पहिल्या षटकामध्ये केलं तर या सामन्याचा रिझल्ट वेगळा राहू शकतोय. जर तरला महत्व नाही कोण जिंकणार, दापोली की साई, याबद्दल आपण प्रेडिक्ट केलंय. पण इथे मात्र वर्तमान स्थितीमध्ये जो संघ किंबहुना जो संघातील खेळाडू चांगली कामगिरी करेल तो संघ असेल विजेता. त्यामुळे आता या मॅच कडे लक्ष लागले सर्वांचं. 18 बॉल 28 डिपेंड करायच्या साई टीमला, तर एका बाजूला 18 बॉल 28 विजयासाठी बनवायच्या दापोली टीमला. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला आमच्या आयोजकाच्या वतीने शुभेच्छा. पहिल्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्क वरती आला यंगस्टर प्रतीक मोकल आणि समोर असेल त्या ठिकाणी एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू विश्वजित म्हात्रे अभ्या स्ट्रायकिंग एंडला. सलामी कशी होईल, स्टार्ट कसा मिळेल हे देखील फार गरजेचं राहील. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, हा खरं तर फेवरेट स्ट्रोक आहे. यावेळेला पहिल्यांदाच गुडघा वाकवला, शॉर्ट ऑफ प्लेन बॉलला दिशा दिली आणि बॉल निघाला फाईन लेगच्या रिझनच्या बाहेर. वेलकम बाउंड्री 4 चौकार आल्या आणि 4 रन्सने मात्र स्वतःचं अकाउंट ओपन केलं विश्वजित म्हात्रे. या खरं तर खेळाडूने स्वतःचं आणि संघाचं देखील अकाउंट ओपन केलं. 28 धावांचा पाठलाग करताना पहिला आलेला चौकारदा येणारे 17 बॉल विजयासाठी 24चं समीकरण आहे या मॅच मध्ये. सेकंड ओव्हरमध्ये आक्रमण होताना पाहिलं होतं. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये विश्वजित म्हात्रेचं कमबॅक पाहिलं. त्याने 4 विकेट्स काढल्या, एका ओव्हरमध्ये 1च रन खर्च केले. हे वैशिष्ट्य होतं मागच्या इनिंगचं. पुन्हा एकदा बैठक दिशा दिली आहे, वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर, गुडघा टेकत फॉलिंग स्विंग, बॉल निघाला फाईन लेगला सीमा रेषा पार. वन मोर आणखीन एक धमाका चौकार. चांगली बॅटिंग, सामना सोपा कर. स्ट्रॉंग झोन त्या ठिकाणी ओळखलाय साई संघाच्या गोलंदाज प्रतीक मोकलने. त्यामुळे रणनीती बदलली आहे, थोडासा वेगळा अप्रोच. बैठक शॉट लोअर फुल टॉस स्क्वेअर लेग मध्ये बॉल निघाला त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार. 6 धावा षटकार. पहिले 3 बॉल आणि पहिल्या 3 बॉल होते आक्रमण, सलग 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीने तब्बल 14 धावा फलकावरती आल्या. म्हणजे अर्धा प्रवास पूर्ण झाला बॅटिंग करणाऱ्या क्रिशा 11 जय हनुमान दापोली संघाचा. प्रमुख गोलंदाजावरती आक्रमण, प्रमुख गोलंदाजी लखतरे काढली आहेत. तर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विश्वजितने सुरुवातच धमाकेदार. खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. 1 रन डबल रन नाहीये, प्रत्येक बॉल चौकार षटकारच विश्वजितच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि तेही आपला फेवरेट झोन. बैठक शॉट पाहायला मिळाला, चांगलं टायमिंग. सोपं नाही हा फटका खेळणं. पुन्हा एकदा मागचा पाय वाकवत लाऊड ऑफिस आले आणि बॉल मात्र निघाला त्या ठिकाणी. खरं तर आपण पाहिलं विकेट मिळालाय, खेळाडू बाद झालाय. यस, पहिला धक्का असेल बॅटिंग करताना दापोली संघाला. विश्वजित म्हात्रे बॅक टू द डगआउट. आणि इथून मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल विश्वजित म्हात्रेला. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा मजा येईल करण्यात येणारे बॉल असेल त्या ठिकाणी तब्बल 14 विजयासाठी 14चं समीकरण रन बॉल इक्वेशन. आता साई संघाचे पाठीराखे म्हणत असेल एखादा चौकार एखादा षटकार प्रतीकने वाचवला असता किंवा दिला नसता तर अजून मजा आली अशी. जर तर नाहीये. दोन्ही संघ हे विजयासाठी आसुसलेले आहेत. दोन्ही संघांना या स्पर्धेमध्ये
आपलं अस्तित्व कायम ठेवायचं आहे, त्यामुळे नक्कीच शर्तीचे प्रयत्न केले जातील, काबाड कष्ट मात्र मैदानामध्ये केले जातील, प्रामाणिक मेहनत कष्ट या खेळाडूंच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल। 14 बॉल 14, विशाल जितेकर अजूनही संघनायक नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे। अशा क्रुशियल मुवमेंटला सामन्यामध्ये संपूर्णपणे जबाबदारी कशी घ्यायची विशालला चांगलं ठाऊक आहे, त्यामुळे इथे विशालची इनिंग देखील आता महत्त्वाची राहील। जोरदार टाळ्या होऊ द्या विश्वजितसाठी, चांगला स्टार्ट दिला, फॉलिंग स्वीप खेळत असताना परफेक्ट यॉर्कर पाहिला, टो क्रशिंग यॉर्कर, त्याच्यावरती त्रिफा उद्ध्वस्त झाला विशाल त्या ठिकाणी विश्वजित म्हात्रेचा। नंतर तिसऱ्या क्रमांकावरती खेळाडू चाललाय प्रसन्न जितेकर इन ॲट नंबर 3, यंगस्टर, त्याला मात्र प्रमोट केलंय तिसऱ्या क्रमांकावरती प्रसन्न जितेकर। 14 बॉल 14 चं हे कॅल्क्युलेशन आहे या मॅच मध्ये। मॅच ऑन आहे, सामना अजूनही बॅलन्स आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण गुलाबी थंडी आहे, थोडंसं तापमान घसरलंय, त्यामुळे नक्कीच बॉलर्सला किंवा फिल्डिंग टीमला त्याचा ऍडव्हान्टेज मिळेल। फक्त सिंगल डबल रन काढायच्यात, वेगावरती स्वार झाले वन्स अगेन, तेच तर फास्ट अँड फ्युरियस यॉर्करचा प्रयत्न होता, टो क्रशिंग यॉर्कर। विश्वजित म्हात्रे बाद झाल्यानंतर माझा दबाव थोडासा टाकायचा आहे फलंदाजांवरती। येणारे बॉल 13, विजयासाठी 14चं समीकरण आहे या मॅच मध्ये। अजूनही मॅच संपलेलं नाहीये, साई संघ म्हटलं की शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणारा हा संघ, शेवटच्या क्षणापर्यंत लढणारा हा संघ या धावा वाचवेल का, याचं उत्तर आता या गोलंदाजांना द्यावं लागेल। 1 रनचं षटक ते मात्र नक्कीच निर्णायक राहील या मॅच मध्ये। विश्वजित मात्र झेलची संधी गमावली, झेल विकेट हवा होता आणि इथे मात्र जीवन प्रमोद कडून मात्र हा झेल सुटला गेला फ्लाय स्लिपला। हा पहिला षटक आपण जर पाहिला राहिला इव्हेंटफुल, कारण सुरुवात झाली 2 चौकाराने षटकाराने आणि त्यानंतर विकेट, तदनंतर सलग 2 डॉट बॉल, त्यामुळे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती लागल्या 14, आता येणारे 12 बॉल विजयासाठी 14चं समीकरण। जर पेनल्टीच्या 2 रन नसत्या तर 12-12 हे समीकरण असतं, तर आता या पेनल्टीच्या रन या सामन्यामध्ये निर्णायक राहतील का याची देखील आता चर्चा सुरू झाली। जर विशाल जितेकरचा विकेट लवकर मिळाला तर मॅच मध्ये यू टर्न येईल, कारण या खेळाडूला बाद करणं म्हणजे जवळजवळ अर्ध्या संघाला गारद करणं हा कारनामा राहील साई संघाचा। सेकंड ओव्हर मध्ये वॉलिंग ट्रॅक मध्ये स्वतः निखिल मोकल हा खेळाडू आलाय, निखिलकडे देखील चांगलं व्हेरिएशन आहे, पण डोक्याचा वापर त्यालाही करावा लागेल, कारण अशा क्रुशियल कंडिशनला जर का तुम्ही धावा वाचवल्या किंबहुना आपल्या क्रिकेट कारकिर्दीमधलं सर्वोत्तम स्पेल टाकलं तर या सामन्यामध्ये कमबॅक करता येईल। या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या साई संघाला आजही आठवतं पेण नगरपालिकेच्या मैदानाचा सामना, हा शिवरे विपक्ष पळसपे, 2 ओव्हर 14 धावा, आणि त्यावेळेला आपण पाहिला केतन करकर भगत नावाचा एक खेळाडू होता, त्याने मेडन षटक टाकला आणि तिथून मात्र पळसपे संघाने सामना जिंकला। त्यामुळे हे षटक अतिशय निर्णायक आहे, हे षटक ठरवेल शेवटच्या ओव्हरमध्ये धावा किती राहतील किंवा कोणत्या संघाचं पारडं जड राहील। त्यामुळे या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर निखिल मोकलला ड्रीम स्पेल टाकावा लागेल समोर विशाल जितेकर। कट केला, टॅपिंग क्रिकेट, दबाव आहे विशालवरती देखील, कारण सिंगल डबल काढणं तितकं सोपं नाहीये। टेनिस बॉल मध्ये जो खेळाडू लेदर चांगला खेळतो त्याच्याकडे ती गुणवत्ता, आणि विशाल चांगला लेदरचा खेळाडू आहे, त्याला माहिती आहे सिंगल डबल कशा घ्यायच्यात। परंतु या मॅच मध्ये जर का विशालचा विकेट मिळाला तर मात्र डॉमिनेट करण्याची संधी सोडणार नाही साई संघ दापोली संघाला, त्या या सामन्यामध्ये कमबॅक करण्याची संधी सोडणार नाहीये। त्यामुळे नक्कीच चर्चा होते कशा पद्धतीने धावा रोखल्या जातील। पहिला बॉल कटर होता, थोडासा लेट कटचा प्रयत्न होता, हलकीशी आतली कडा घेत बॉल त्या ठिकाणी शॉर्ट टर्मला फील्ड झाला, कोणती रन नाहीये। आता येणारे 11 बॉल विजयासाठी 14चं समीकरण। इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हटलं होतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी आपल्या मुलाखतीमध्ये। त्यामुळे आता 1-1 रन या क्रिकेटमध्ये का महत्वाचे आहे त्याचं महत्व आता कळत असेल दोन्ही संघाला। एका बाजूला रन वाचवायचे तर एका बाजूला रन बनवायचे, त्यामुळे या रनसाठी ही धावा या रनसाठी ही वाता सुरू झाली आहे। 11 बॉल 14चं समीकरण। नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा लेट कटचा प्रयत्न आहे या ठिकाणी, थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर, वाईड बॉल। या क्षणाला एक्स्ट्रा रन खर्च करणं म्हणजे पराभवाला आमंत्रण, असंच काही चित्र आहे। भरपूर बाहेर टाकलेला हा चेंडू पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं, त्यामुळे अतिरिक्त रन्स मिळेल दापोली संघाला। ज्या विशालने मागच्या सामन्यामध्ये टेम्पाले संघाच्या डाव्या हाताच्या गोलंदाजासमोर जी बॅटिंग केली ती बॅटिंग तुम्हाला आता इथे पाहायला मिळणार नाहीये, कारण दबाव आहे, धावा कमी आहेत। जर मोठा फटका घेताना विकेट गमावला तर हा देखील प्रश्न त्याच्या मनामध्ये आहे। अशा मनस्थितीमध्ये मात्र आपला नॅचरल खेळच मैदानामध्ये विशालला साकारायचा, तर एका बाजूला खरं आपण पाहिला जास्तीत जास्त डॉट बॉलचा भडीमार निखिलला करावा लागेल। शॉर्ट ऑफ प्ले, रिव्हर्स केले, बॉल मागे चाललाय, थर्ड मॅनला सामन्याची हवा काढणारा हा निर्णायक गगनचुंबी हा षटकार, 6 धावा।
टॉस झालेला बॉल त्याच्यावरती स्विच हिट केले, रिव्हर्सचा प्रयत्न केला आणि इथे मात्र विथ द टर्न हा फटका पाहिला. थोडासा बाहेर निघणारा बॉल त्याच्यावरती रिव्हर्सचा प्रयत्न होता, वेग चांगला होता, टप्पा चांगला होता आणि त्या टप्प्यावरती मात्र तितक्या चांगल्या पद्धतीचा फटका पाहिला. 6 धावा षटकार. सामना सोपा झाला. आता 7 धावांची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये. 10 बॉल लेस दॅन रन बॉल इक्वेशन. जो सामना 11 बॉल 14 वरती होता तो सामना आता 10 बॉल 7 वरती आलाय. चांगली बॅटिंग. सेन्सेबल क्रिकेट. फक्त सन्मान दिलाय. पुश करो और खुश रहो ही खरं तर आता रणनीती राहील विशाल जितेकरची, कारण त्यांना माहिती धावा कमी आहेत. 1 धाव इथे घेत असताना हा खेळाडू 1-1 रन आता विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. बॅटिंग करणाऱ्या क्रिशा 11 जय हनुमान दापोली संघाला. आता येणारे बॉल असतील मैदानाच्या आतमध्ये 9 विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धावांचं समीकरण. जरा नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी श्लोक 11 गावदेवी कळवे संघ आपण रेडी राहा. भरपूर विश्रांती आपण देखील घेतली. 3 मॅच नंतर हा संघ तुम्हाला पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. सुशांत मोकलची सेना. मला आजही आठवतो सामना खरं तर माजी खासदार ट्रॉफी आदेश स्पोर्ट शिवाजीनगर त्या ग्रीन ग्रास वरती झालेला दापोली आणि कलवेचा सामना. मी नक्कीच त्याही गोष्टी चर्चा करेल. यावेळेला स्लॉट मध्ये आलाय बॉल आणि विजयी फटका. 6 धावा षटकार मारत सामना फिनिश केला प्रसन्न जितेकरने. वेल प्लेड टीम दापोली, हार्ड लक टीम गावदेवी साई. हा सामना जिंकत 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचलाय. मैदानाच्या आतमध्ये आजच्या रात्रीमध्ये दुसरा संघ क्रिशा 11 जय हनुमान दापोली आणि या सामन्याचा हिरो ज्याने 4 विकेट्स काढल्या, 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीने 14 धावांचं योगदान दिलंय, तो खेळाडू आहे विश्वजित मात्रे अभ्या सामनावीर. चला कॅप्टन दापोली, कॅप्टन कळवे आपण टॉससाठी या. अडलक साई. मी मगाशी उल्लेख केला माजी खासदार ट्रॉफी मध्ये जो सामना झाला होता कळवे विपक्ष दापोली, तसा सामना आता इथे पाहायला मिळेल का? कारण त्या मॅच मध्ये त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये कळवे संघाने घेतलेले एफर्ट्स फिल्डिंग मधलं आम्ही डोळ्यांनी पाहिलं, आम्ही साक्षीदार होतो. परंतु विशाल जितेकरची रणनीती त्या सामन्यात त्या स्पर्धेमध्ये चांगली राहिली.